अलीकडील वृत्तांमध्ये पशुसंवर्धन कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या कथित गुन्ह्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की या कथित गुन्ह्याशी माझा कोणताही संबंध नाही. माझे नाव या प्रकरणात केवळ राजकीय हेतू साधण्यासाठी आणि विरोधकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ओढले गेले आहे. प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मी कायद्याचा पूर्ण आदर करतो आणि तपास यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करीत आहे. सत्य निश्चित समोर येईल आणि माझी निर्दोषता सिद्ध होईल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. माझी लोकसेवेची बांधिलकी अटळ आहे. माझा न्याय प्रक्रियेवर विश्वास आहे. माझ्याबाबत पसरविल्या जात असलेल्या अफवावर विश्वास ठेवणे अशी विनंती वसमतचे उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अलीकडे पेपरमध्ये पशुसंरक्षण कायदा अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या कथित गुन्ह्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी या कथित गुन्ह्याशी माझा कोणताही संबंध नाही. माझा नाव या प्रकरणात केवळ राजकीय हेतू साधण्यासाठी व विरोधकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ओढले गेलेले आहे. प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करून माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी प्रयत्न होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मी कायद्याचा पूर्ण आदर करतो आणि तपास यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करत आहोत. सत्य निश्चित समोर येईल आणि माझी निर्दोषता सिद्ध होईल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. माझी लोकसेवाची बांधिलकी अटळ आहे. माझा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. माझ्याबाबत पसरवल्या जात असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नये हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.